धन्य देवा तुझी करणी, नारळाचे आत पाणी. हे भजन तुम्हाला माहिती आहे ना? खरोखर देवानं म्हणा किंवा निसर्गानं आपल्याला दिलेला हा अनमोल आणि आश्चर्यकारक असा ठेवा आहे. तुम्ही सगळ्यांनीच नारळ पाणी कधी ना कधी पिलं असेल, होय ना? मग कोणत्या नारळाचं पाणी गोड असतं बरं? एकदम कच्च्या शहाळ्याचं, ज्याच्यामध्ये अजिबात मलई नाही असं, की थोडी मलई असलेल्या शहाळ्याचं, की आपला असा हा कठीण कवचाचा नेहमीचा नारळ जो आपण देवापुढे फोडतो त्यातलं? नेमकं या 3 प्रकारांपैकी कुठलं पाणी गोड लागतं बरं, आणि का? याचा विचार तुम्ही कधी केलाय का? आपल्या आरोग्यासाठी कोणत्या प्रकारच्या नारळाचं पाणी प्यायला हवं, किती प्रमाणात प्यायला हवं, कधी प्यायला हवं, हे समजून घेऊया आजच्या युट्यूब व्हिडिओतून. मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सध्या सोशल मीडियावर माहितीचा महापूर असतो. अनेक लोक परस्पर विरोधी माहिती देत असतात. पण आपल्या अर्हम आयुर्वेद चॅनलचा उद्देश मात्र आहे आयुर्वेदाच्या सिद्धांतांना धरून योग्य ती शास्त्रीय माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा. चला वळूया नारळाकडे. नारळ पाणी हे अमृतासमान गुणकारी आहे, हे तुम्हाला मला सगळ्यांना माहित असलेलं सत्य. पण चांगलं असलं तरी तुम्ही त्याचा अतिरेक केला तर शरीराला नुकसान होऊ शकतं. ते कसं काय हे समजून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. नारळ पाणी आवडत नाही असा व्यक्ती फार दुर्मिळ. सर्वांना, अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत नारळ पाणी पिलं की तर्पण म्हणजे तृप्तीची भावना निर्माण होते. हे रुची वाढवणारं असल्यामुळे सगळ्यांचं आवडतं पेय आहे. अर्थात प्रत्येक ठिकाणच्या नारळाची आणि त्यातल्या पाण्याची चव देखील वेगवेगळी असते. समुद्र किनाऱ्यावर येणारे जे नारळ असतात ते फार पाणीदार आणि चविष्ट असतात. मी मागच्याच वर्षी अंदमानला गेले होते. अंदमानच्या समुद्र किनाऱ्यांवरचे नारळ आणि त्यातलं पाणी यांची चव अगदी अविस्मरणीय अशी. असो, स्त्रियांसाठी प्रेग्नन्सी आणि इतरांसाठी आजारपण या 2 विशेष परिस्थितीत तर अगदी आठवणीनं नारळाचं पाणी प्यायलं जातं. आजारपणात आवर्जून नारळाचं पाणी प्यायलं जातं, ते का बरं? कुठल्याही हॉस्पिटलच्या बाहेर तुम्ही बघा, नारळ पाणीवाला एखादा तरी स्टॉल असतोच बरं का. म्हणजेच आजारपण आणि नारळ पाणी यांचे कळत नकळत सांगड घातली जाते. आपणही आजारपणानंतर कोणाला भेटायला जायचं तर नारळ पाणी घेऊन जातो. खरं हे समुद्र किनाऱ्यावर उगणारं पाम फॅमिलीतलं एक झाड आहे. तुम्ही सगळ्यांनीच कधी ना कधी समुद्र किनाऱ्यावरचा दमटपणा अनुभवला असेल. म्हणजे तिथे खूप जास्त उष्णता आणि दमटपणा असल्यामुळे खूप घाम येत असतो. त्यामुळे शरीरातलं पाण्याचं आणि मिनरल्स, इलेक्ट्रोलाइट्स यांचा जो बॅलन्स असतो तो कमी होतो. म्हणून समुद्र किनाऱ्यावर उष्णता असताना खूप दमटपणा किंवा घाम येत असेल तर नारळाचं पाणी अमृतासमान उपयुक्त असतं. कारण त्यामुळे काय होतं तर शरीरातलं डिहायड्रेशन कमी होतं आणि भरपूर मिनरल्स मिळतात. खूप घाम आल्यानंतर थकवा येतो, शरीरातलं पाणी जसं कमी होतं आणि मिनरल्सही कमी होतात. सेम अशीच अवस्था होते जेव्हा खूप उलटी, जुलाब किंवा ताप आलेला असतो. म्हणून विशेषतः आजारपणात नारळाचं पाणी औषधासमान काम करतं. आजारपणामध्ये याशिवाय ॲलोपॅथीच्या औषधांनी देखील ऍसिडिटी वाढू शकते, तोंडाला चव राहत नाही, शरीरातली उष्णता वाढते, असे साईड इफेक्ट्स असतात. ते बॅलन्स करण्यासाठी देखील नारळ पाण्याची भूमिका आजारपणात खूप महत्वाची असते. पाण्याशिवाय ओल्या नारळाचे म्हणजे ओल्या खोबऱ्याचे जे गुण आहेत ते आपण यापूर्वी वेगळ्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहिलेले आहेतच. पुन्हा नारळाचे किंवा ओल्या खोबऱ्याचे फायदे इथे सांगत नाही, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ अवश्य पहा. याशिवाय केसांच्या वाढीसाठी आहारात नारळाचं दूध म्हणजे स्वरस कसा वापरायचा हे देखील आपण वेगळ्या व्हिडिओत पाहिलेलं आहे. आता आयुर्वेदानुसार कच्च्या शहाळ्याचं पाणी आणि पक्क्या नारळाचं पाणी याच्या गुणांमध्ये खूप मोठं अंतर आहे बरं का. जसं कैरी आणि आंबा याच्यामध्ये फरक आहे, तसाच या 2 प्रकारच्या नारळाच्या गुणांमध्ये खूप मोठा फरक आहे. कारण जेव्हा कोणतंही शहाळं तुम्ही झाडावरून तोडता तेव्हा ते अर्धपक्व अवस्थेत असते आणि पिकून जेव्हा ते झाडावर अशा प्रकारे तयार होत असतं तेव्हा ते आतलं जे पाणी असतं त्याचा उपयोग नारळातलं खोबरं तयार करण्यासाठी होत असतो. शहाळं म्हणजे अर्धपक्व अवस्थेतलं फळ असल्यामुळे कधी कधी त्याची किंचित तुरट चव जाणवते आणि याचा शरीरात आम्लविपाक होतो. तुरट चवीच्या या पाण्यामुळे शरीरातले वात आणि पित्त हे 2 दोष बिघडू शकतात. मात्र पक्क्या नारळातलं जे पाणी असतं ते खूप गोड असतं, त्याचा शरीरात जाऊन मधुर विपाक होतो. नारिकेल उदकम स्निग्धम स्वादु वृक्ष हिमम लघु तृष्णा पित्तानिलहरम दीपनम बस्तिशोधनम. म्हणजेच पक्व झालेल्या या नारळाचं पाणी गुणानं स्निग्ध आहे. या स्निग्ध गुणामुळे त्वचेचा, डोळ्यांचा कोरडेपणा किंवा
केसांचा कोरडेपणा कमी व्हायला विशेष करून मदत होते. हे मधुर आहे, प्रजनन संस्था किंवा शुक्रधातूचं बीजाचं पोषण करणारं आहे, गुणांना थंड आहे, पचायला हलकं आहे. यामुळे तृष्णा म्हणजे वारंवार लागणारी तहान, पित्त आणि वाताचे विकार यांचा नाश होतो. तसंच यामुळे पचनशक्ती सुधारायला मदत होते. हे अग्निदीपन आहे, बस्ती शोधन आहे, म्हणजे काय तर मूत्रसंस्था किंवा मूत्राशयाचे जे काही दोष विकार आहेत त्यांची शुद्धी करणारं असं या नारळाचं पाणी आहे, असं आयुर्वेदात म्हटलंय. आता हे झाले नारळ पाण्याचे गुण किंवा उपयोग. पण चांगलं आहे, आरोग्यासाठी उत्तम आहे म्हणून रोजच नारळ पाणी पिण्याची मात्र आवश्यकता नाही. तुम्हाला वाटेल अहो हे काय सांगताय, ते तर अमृत आहे, कल्पवृक्ष आहे, रोज पिलं तर काय होणार आहे. पण या नारळाच्या पाण्यामध्ये खूप अधिक प्रमाणात पोटॅशियम असतं. त्यामुळे तुम्ही सलग महिनाभर ऋतूचा विचार न करता, आपल्या पचनशक्तीचा विचार न करता जर नारळ पाणी पित असाल तर इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होतो आणि किडनीवर ताण येतो. थंडीच्या दिवसात किंवा एसी मध्ये बसून तुम्ही रोज नारळ पाणी घेतलं तर त्याचं शोषण शरीरात योग्य प्रकारे होऊ शकत नाही. त्याचाही किडनीवर ताण येतो आणि सूज येऊ शकते. म्हणूनच नारळ पाणी पिण्यासाठीचा योग्य ऋतू आहे उन्हाळा. एरवी देखील आजारपणात किंवा काही विशेष कारण आहेत, जसं गर्भावस्था आहे किंवा तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला सुचवलं असेल तर तुम्ही नारळ पाणी सलग बरेच दिवस घेऊ शकता. लक्षात ठेवण्याचा आणखी एक मुद्दा म्हणजे नारळाचं पाणी हे मूत्रल आहे, मूत्र वाढवणारं आणि गुणानं थंड असल्यामुळे शक्यतो संध्याकाळनंतर घेऊ नये. दुपारच्या वेळी किंवा सकाळी उशिरा घेतलं तर चालेल. सारांश काय तर नारळ पाणी आपल्या आरोग्यासाठी म्हणजे आपली त्वचा, केस, डोळे, मूत्रसंस्था सगळ्यांसाठी उत्तम आहे हे मान्य. पण ते चांगलं आहे म्हणून त्याचा अतिरेक मात्र नको, कारण अति तिथे माती ही म्हण तुम्हाला माहितीये ना. त्यातही जेव्हा जेव्हा तुम्हाला नारळ पाणी प्यायचं असेल तेव्हा खूप कच्च्या शहाळ्याच्या पाण्यापेक्षा थोडं जाड मलई असलेलं शहाळं किंवा अशा पक्क्या नारळाचं पाणी अधिक औषधी गुणाचं असतं, हेही लक्षात ठेवा. चला तर मग आशा करते की तुम्हाला शहाळं आणि नारळाच्या पाण्यातला फरक आणि नारळ पाणी नेमकं कधी कसं प्यायला हवं या गोष्टी लक्षात आल्या असतील. मग आवडला ना आजचा व्हिडिओ? अहो वाट कशाची पाहताय, मग एक लाईक तर करा. आपल्या परिचितांना, कुटुंबियांना ही माहिती शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब अवश्य करा. भेटत राहू असेच आरोग्यासाठी उपयुक्त विषय घेऊन. शुभम भवतु. धन्यवाद.